आता मस्त आम्ही स्टेशनला आलो आहे. हे बघा बॅग वगैरे भरले आहे आणि मस्त आता आम्ही जाणार आहे आधी हैदराबादला. आणि हैदराबादवरनं आपण जाणार आहे, कुठे जाणार आहे आपण? हैदराबादवरनं श्रीशैल्यमला जाणार आहे आणि तिकडनं मग तिरुपती, कन्याकुमारी. मित्रांनो, शेवटी आपण आपल्या ट्रेन पाशी पोहोचलेलो आहे आणि थोड्याच वेळात आपली ट्रेन निघणार आहे. हे बघा S3 मध्ये आपलं रिझर्वेशन आहे आणि थोड्याच वेळाने आपण इथून मनमाडवरनं थेट जाणार आहोत हैदराबाद. हैदराबाद हे तेलंगणाची राजधानी असून दख्खन पठारावरील मूसी नदीच्या काठावर वसलेले एक ऐतिहासिक शहर. शहराच्या मध्यभागी हुसेन सागर तलाव स्थित आहे, जो आशियातील सर्वात मोठ्या मानवनिर्मित तलावांपैकी एक मानला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण हैदराबादमध्ये करण्यात आले आहे. हा पुतळा 50 फूट उंचीच्या चबुतऱ्यावर उभा आहे, ज्यामुळे त्याची एकूण उंची 175 फूट होते. स्मारक 11.8 एकर क्षेत्रफळात उभारण्यात आले आहे आणि पुतळ्याचे वजन 456 टन आहे. तेलंगणा राज्याचे प्रशासनिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर BR आंबेडकर तेलंगणा राज्य सचिवालय हैदराबादमध्ये स्थित आहे. श्रीशैल्यम हे आंध्र प्रदेशातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे, जे नल्लमलाई डोंगर रांगांमध्ये कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे ठिकाण भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आणि देवी पार्वतीच्या 18 महाशक्तिपीठांपैकी एक आहे. ब्रह्मरंभा शक्तिपीठ यांचे निवासस्थान आहे. या दुहेरी महत्त्वामुळे श्रीशैल्यमला दक्षिणेचे कैलास असे संबोधले जाते.
मित्रांनो, तर तिरुपती बालाजीचं आणि तिथल्या जवळील मंदिरांचं दर्शन आता आमचं झालेलं आहे आणि आम्ही आता इथून आमचा पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. आम्ही इथून जाणार आहोत मदुराईला आणि मग तिथून रामेश्वरम आणि रामेश्वरमवरनं कन्याकुमारी आणि तिथून मग वे टू होम. पंबन ब्रिज हा तमिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील एक महत्वाचा सागरी पूल आहे, जो रामेश्वरम बेटाला भारतीय मुख्य भूमीशी जोडतो. मन्नारच्या आखात आणि पालकच्या समुद्र धुनीवर बांधलेल्या या पुलाची लांबी 6776 फूट आहे. पुलाचे बांधकाम ऑगस्ट 1911 मध्ये सुरू झाले आणि 24 फेब्रुवारी 1914 रोजी तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. हा भारतातील पहिला सागरी पूल असून 2010 मध्ये मुंबईतील वांद्रे वरळी सागरी सेतू पूर्ण होईपर्यंत देशातील सर्वात लांब सागरी पूल होता. रामनाथ स्वामी मंदिर, ज्याला रामेश्वरम मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे तमिळनाडू राज्यातील रामेश्वरम बेटावर स्थित एक प्रख्यात शिव मंदिर आहे. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि 4 प्रमुख धामांपैकी एक मानले जाते. रामायणानुसार भगवान श्रीरामाने लंकेतील रावणाचा पराभव करण्यापूर्वी आपल्या पापाचे प्रायश्चित घेण्यासाठी या ठिकाणी वायूचे शिवलिंग स्थापित करून भगवान शंकराची पूजा केली होती. रामेश्वरम मंदिराजवळ अग्नितीर्थम नावाचे एक प्रसिद्ध तीर्थस्थान आहे, जे समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. हे ठिकाण मंदिरापासून जवळपास 100 मीटर अंतरावर आहे. अग्नितीर्थम हे एक पवित्र स्नानस्थान आहे. हिंदू धर्मानुसार या ठिकाणी स्नान केल्याने पापाचे शुद्धीकरण होते. भक्त रामेश्वरम मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी येथे स्नान करतात. धनुष्यकोडी 22 डिसेंबर 1964 रोजी या भागात एक विनाशकारी चक्रवादळ आले होते. यामध्ये संपूर्ण गाव उद्ध्वस्त झाले आणि अनेक लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर धनुष्यकोडी हे भूतगाव म्हणून ओळखले जाऊ लागले. आजही येथे जुन्या रेल्वे स्टेशनचे अवशेष आणि खंडर पाहायला मिळतात. नमस्कार मित्रांनो, आपण आलोय आता भारताच्या सर्वात शेवटच्या टोकाला धनुष्यकोडी इथे. राम सेतू, आदमचा पूल हा भारताच्या तमिळनाडूतील रामेश्वरम बेट आणि श्रीलंकेतील मन्नार बेट यांना जोडणारा एक सागरी पूल आहे. याला संस्कृतमध्ये सेतू बंधनम असेही म्हणतात. पौराणिक महत्व. रामायणानुसार
प्रभू श्री रामाने आपल्या पत्नी सीतेला लंकेच्या राजा रावणाच्या कैदेतून सोडवण्यासाठी लंकेवर आक्रमण करण्याचा निर्णय घेतला. समुद्र ओलांडण्यासाठी श्रीरामाने वानर सेनेच्या मदतीने धनुष्यकोडी ते मन्नार यामध्ये एक पूल बांधला. हनुमान, नल आणि नील यांनी समुद्रात दगड आणि शिळा टाकून पूल तयार केला असे मानले जाते. विशेष म्हणजे पूल बांधताना दगडावर राम नाव कोरल्याने ते पाण्यावर तरंगले असे पौराणिक कथांमध्ये वर्णन आहे. श्री पद्मनाभ स्वामी मंदिर हे भारताच्या केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम शहरात स्थित एक प्रख्यात हिंदू मंदिर आहे. हे भगवान विष्णूचे मंदिर असून त्यांची मूर्ती शेषनागावर शयनस्थ स्थितीत आहे. मंदिराचा इतिहास. या मंदिराचा उल्लेख 6व्या ते 9व्या शतकातील तमिळ संतांच्या साहित्यात आढळतो. कन्याकुमारी हे भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक सुंदर आणि ऐतिहासिक शहर आहे. हे शहर भारताच्या दक्षिणेकडील टोकावर स्थित आहे, जिथे अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर एकत्र येतात. पौराणिक महत्त्व. कन्याकुमारी हे देवी पार्वतीचे अवतार कन्या देवी हिचे स्थान मानले जाते. पौराणिक कथेनुसार भगवान शिवाशी लग्नाच्या प्रतीक्षेत देवी कन्या या ठिकाणी उभी राहिली, पण विवाह मोडल्याने ती अजन्म कन्याच राहिली. त्यामुळे या स्थळी असलेल्या कन्याकुमारी देवी मंदिराला विशेष धार्मिक महत्त्व आहे. प्रमुख पर्यटन स्थळे. विवेकानंद रॉक मेमोरियल. हा स्मारक
स्वामी विवेकानंदांच्या स्मरणार्थ 1970 मध्ये बांधला गेला आहे। येथे स्वामी विवेकानंद यांनी ध्यानधारणा केली होती। तिरुवल्लुवर पुतळा। महान तमिळ कवी तिरुवल्लुवर यांचा 133 फूट उंच पुतळा कन्याकुमारीच्या किनाऱ्यावर आहे। हा पुतळा विवेकानंद स्मारकाजवळ समुद्रात स्थित आहे। विवेकानंद रॉक मेमोरियल पासून तिरुवल्लुवर पुतळा जाण्यासाठी एक काचेचा छान असा ब्रिज आहे।
नमस्कार मंडळी, 10 दिवसाचा साऊथचा प्रवास झाल्यानंतर, साऊथ फिरून झाल्यानंतर आम्ही निघालोय आमच्या परतीच्या प्रवासाला घरी. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.